गेल्या एका महिन्यापासून कोमेक्सवर सोन्याचा भाव जवळपास $4,000च्या आसपासच फिरताना दिसत आहे. म्हणजे एक प्रकारे सोनं या स्तरावर स्टेबल झाल्यासारखं वाटत आहे. पण आता काही असे महत्त्वाचे सिग्नल समोर येत आहेत जे पुढच्या काही महिन्यात सोन्यावर मोठा इम्पॅक्ट करू शकतात. कारण एका बाजूला काही मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँक्सने गोल्डचे शॉर्ट टर्म टार्गेट कमी केले आहेत. पण दुसऱ्या बाजूला वर्ल्ड गोल्ड काउन्सिल, JP मॉर्गन, गोल्डमॅन सॅक्स, सेंट्रल बँक्स आणि फिजिकल गोल्ड मार्केटमधून पूर्णपणे वेगळं चित्र समोर येत आहे. म्हणून आज आपण कोणाच्याही अंदाजावर बोलणार नाही. आपण बोलणार आहोत फक्त डेटावर, रिपोर्ट्सवर आणि जगातील मोठ्या इन्स्टिट्यूशन्स नेमकं काय करत आहेत त्यावर. मग या सर्व सिग्नल्सवरून खरंच सोनं अजून पडणार आहे की इथून पुन्हा एकदा मोठी रॅली सुरू होणार आहे? याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी बोलूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे. हाँगकाँग एक्सचेंज अँड क्लिअरिंग HKEX ने नुकतीच नवीन इंटरनॅशनल गोल्ड क्लिअरिंग अँड सेटलमेंट सिस्टीम सुरू केली आहे. ही बातमी इतकी महत्त्वाची का आहे? कारण आजपर्यंत जगातील मोठ्या प्रमाणातील गोल्ड ट्रेडिंग मुख्यतः लंडन आणि न्यूयॉर्कमधून होत होती. पण आता हाँगकाँग स्वतःला आंतरराष्ट्रीय प्रेशस मेटल्स प्राइस डिस्कव्हरी हब बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. हाँगकाँग एक्सचेंजेसने $US गोल्ड फ्युचर्सवरची ट्रेडिंग फी एका वर्षासाठी माफ केली आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये विक्रमी व्यवहार झाले. याचा अर्थ आशियातील फिजिकल गोल्ड ट्रेडिंग आणि सेटलमेंटला आता अधिक महत्त्व मिळणार आहे. यामुळे भविष्यात गोल्डचा भाव ठरवताना फिजिकल गोल्डच्या खरेदी विक्रीचा प्रभाव आणखी वाढू शकतो. आता येऊया गोल्ड सिल्वर रेशिओवर. सध्या हा रेशिओ जवळपास 69च्या आसपास आहे. साधारणपणे गोल्ड सिल्वर रेशिओ 80च्या वर गेला तर सिल्वर हा गोल्डच्या तुलनेत स्वस्त मानला जातो. 70 ते 80 हा गोल्डचा मजबूत झोन मानला जातो. 60 ते 70 हा सामान्य रेंज आहे. पण रेशिओ 60च्या खाली आला तर सिल्वर गोल्डपेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचं दिसून येतं. आणि जर हा रेशिओ 50च्याही खाली गेला तर इतिहासात अनेकदा सिल्वरमध्ये मोठी रॅली पाहायला मिळाली आहे. म्हणजेच आजही सिल्वर हा गोल्डच्या तुलनेत मागे आहे. जर पुढील काही महिन्यात इंडस्ट्रियल डिमांड वाढली आणि रिस्क ॲपिटाईट वाढला तर सिल्वर गोल्डपेक्षा जास्त वेगाने धावू शकतो. त्यामुळे गोल्ड सिल्वर रेशिओ हा पुढील काही महिन्यात लक्ष ठेवण्यासारखा महत्त्वाचा इंडिकेटर आहे. तिसरा सिग्नल आहे कोमेक्स डिलिव्हरी आणि फिजिकल डिमांड. गेल्या काही दिवसात गोल्डमध्ये सुमारे 125 किलो फिजिकल डिलिव्हरी झाली तर सिल्वरमध्ये जवळपास 15.4 मेट्रिक टन फिजिकल डिलिव्हरी झाली. आणि फक्त या महिन्यातच सिल्वर डिलिव्हरी 860 मेट्रिक टनपेक्षा जास्त झाली आहे. याचा अर्थ पेपर ट्रेडिंग चालू असली तरी फिजिकल डिमांड अजूनही मजबूत आहे. यामुळे भविष्यात आशियातील फिजिकल गोल्ड ट्रेडिंगला आणखी महत्त्व मिळू शकते. आता सेंट्रल बँक्स आणि चायनाची बाईंग. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 95% सेंट्रल बँक्स मानतात की पुढील 12 महिन्यात ग्लोबल गोल्ड रिझर्व्हज वाढतील आणि सुमारे 43% सेंट्रल बँक्स स्वतः गोल्ड खरेदी करण्याची योजना आखत आहेत. चायना, पोलंड, टर्की, इंडिया यांसारखे देश सातत्याने गोल्ड रिझर्व्हज वाढवत आहेत. पोलंडने गेल्या वर्षभरात 80 टनांपेक्षा जास्त गोल्ड रिझर्व्ह वाढवली आहे आणि त्यांच्या सेंट्रल बँकने स्पष्ट सांगितलं आहे की ही ट्रेडिंग नसून लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहे. रिपोर्ट्सनुसार चायनाची गोल्ड इम्पोर्ट यावर्षी 1400 ते 1500 मेट्रिक टनपर्यंत जाऊ शकते. स्वतःचं प्रोडक्शन आणि मोठ्या प्रमाणातील इम्पोर्ट या दोन्ही गोष्टी पाहता चायनाचा गोल्डवरील विश्वास अजूनही कायम असल्याचं दिसतं. पाचवा सिग्नल आहे फेडरल रिझर्व्ह आणि इंटरेस्ट रेट्स. गोल्डसाठी सर्वात मोठा मॅक्रो ड्रायव्हर म्हणजे US फेडरल रिझर्व्ह. तर पुढील काही महिन्यात इन्फ्लेशन कमी झालं तर रेट कट्स सुरू होण्याची शक्यता वाढू शकते. इतिहास सांगतो की फेड रेट कट्स सुरू झाल्यावर गोल्डमध्ये मजबूत रॅली पाहायला मिळते. त्यामुळे आगामी इन्फ्लेशन डेटा आणि फेडच्या प्रत्येक मीटिंगवर मार्केटचं लक्ष असेल. सहावा सिग्नल म्हणजे बॉन्ड यील्ड आणि डॉलर इंडेक्स. साधारणपणे डॉलर मजबूत झाला आणि US बॉन्ड यील्ड वाढले तर गोल्डवर दबाव येतो. पण गेल्या काही दिवसात डॉलरमध्ये कमजोरी आणि बॉन्ड यील्डमध्ये सेलिंग दिसताच गोल्डने लगेच रिकव्हरी दाखवली. त्यामुळे पुढील काही महिन्यात डॉलर आणि बॉन्ड यील्ड यांची दिशा गोल्डसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सातवा सिग्नल म्हणजे ETF फ्लोज. गोल्ड ETF मध्ये पैसा येणं म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स गोल्डमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत असा अर्थ होतो. पहिल्या 6 महिन्यात प्रॉफिट बुकिंगमुळे काही ETF आउटफ्लोज दिसले. पण अनेक मोठ्या अॅनालिस्टचं मत आहे
की फेड सॉफ्ट झाला, डॉलर कमजोर झाला आणि रेट कट्सची शक्यता वाढली तर गोल्ड ETF मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात इनफ्लोज सुरू होऊ शकतात. त्यामुळे ETF फ्लोज हा देखील एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे. आता टेक्निकल चार्ट बद्दल बोलूया. हा पॉइंट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तरी एकदा रिव्हिजन म्हणून पुन्हा समजून घेऊया. सध्या गोल्डसाठी $3,900 ते $4,000 हा महत्त्वाचा सपोर्ट झोन मानला जात आहे. हा झोन टिकला तर पुन्हा स्ट्रॉंग बाईंग दिसू शकते. तर $4,300 ते $4,350 हा पुढील महत्त्वाचा रेझिस्टन्स आहे. सिल्वरमध्ये $53 हा मेजर सपोर्ट असून $61 हा पहिला रेझिस्टन्स आहे. त्याचबरोबर $68 हा 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज आहे. जर सिल्वरने $68चा ब्रेकआउट दिला तर पुढील मोठी रॅली सुरू होऊ शकते. आता पाहूया जगातील मोठ्या ब्रोकर्स आणि इन्स्टिट्यूशन्स काय म्हणत आहेत. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते सध्याचा करेक्शन म्हणजे बुल मार्केट संपल्याचा पुरावा नाही, तर हा कन्सॉलिडेशन फेज असू शकतो. JP मॉर्गन अजूनही लॉंग टर्म स्ट्रक्चरल डिमांड मजबूत असल्याचं मानत आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते सेंट्रल बँक बाईंग, डॉलर डायव्हर्सिफिकेशन आणि जिओपॉलिटिकल रिस्क हे गोल्डसाठी पुढील मोठे ड्रायव्हर्स राहतील. तर HSBCने शॉर्ट टर्म फोरकास्ट कमी केला असला तरी लॉंग टर्म पॉझिटिव्ह व्ह्यू कायम ठेवला आहे. आणि जिओपॉलिटिकल सिच्युएशन बद्दल बोलायचं तर इराणकडे ऑइल आहे आणि ट्रम्पचा US डॉलर म्हणून या युद्धाचा गोल्डवर इन्फ्लुएन्स आहे. पण आता तो इन्फ्लुएन्स कमी होत आहे आणि काही दिवसात तो अगदी नगण्य होईल. त्यामुळे हा फॅक्टर कमी होताना आत्ता तरी दिसत आहे. मग आता प्रश्न एकच आहे, गोल्ड क्रॅश होणार की पुन्हा रॅली? आज आपण पाहिलेले सर्व सिग्नल्स काय सांगतात? सेंट्रल बँक्स अजूनही गोल्ड बाय करत आहेत. हाँगकाँग गोल्ड क्लिअरिंग सिस्टीम हा फिजिकल गोल्ड मार्केटसाठी मोठा बदल ठरू शकतो. फेड पुढील रेट कट्सकडे वाटचाल करत आहे. डॉलर आणि बॉन्ड यील्डमध्ये कमजोरी गोल्डला आधार देऊ शकते. टेक्निकल सपोर्ट अजूनही टिकून आहे आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँक्स अजूनही लॉंग टर्ममध्ये गोल्डवर बुलिश आहेत. आता तुमचं मत काय? गोल्ड पुन्हा नवीन हाय करेल का की अजून करेक्शन बाकी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेटा बेस्ड मार्केट ॲनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एका इन डेप्थ मार्केट ॲनालिसिसमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.